रामकृष्ण हरी मंडळी, आज सकाळीच खूप लवकर आम्ही उठलो. थोडंसं वेगळं कारण होतं, तयारी केलेली होती आणि सकाळीच आमचे महाराज आणि आम्ही निघालो एका स्पेशल कामासाठी. हे आमचं प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं शेंदुर्णी गाव आहे आणि अगदी सकाळी बाहेर अंधार, सुंदर असं वातावरण आणि पक्ष्यांची किलबिल थोडी ऐकू येत होती. गावातनं निघताना बऱ्याच प्रमाणात शांतता होती आणि हे स्टँडवर असलेलं मरीमातेचं मंदिर आहे. समोर जातानाच हनुमंतरायांचं मंदिर पण लागतं. त्याचं बांधकाम अजून सुरू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. खूप मोठं असं भव्य दिव्य मंदिर या शेंदुर्णीत उभारलं जात आहे. पहूर दरवाजा ही गावाची ओळख आहे आमची, पहूर दरवाजा. बरेचसे लोक आता रस्त्याने दिसत होते, लगबगीनं चालत होती. निश्चितच एका विशिष्ट उद्देशाने या गाडीवरचा प्रवास सुरू झाला होता. गावातली बाजारपेठ असेल, भगवान श्रीरामांचं मंदिर, श्रीराम मंदिराच्या नंतर आलं ते प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरीतील त्रिविक्रम मंदिर. भगवंताचं दर्शन, मुखदर्शन घेतलं आणि सुरू होता काकडा भजन. त्या ठिकाणी सुरू होते. गावातील सर्वच भजनी मंडळी, महाराज मंडळी, वारकरी हे सर्व एकत्रित येऊन या ठिकाणी काकडा भजनाचा आनंद घेत होते. सुरुवातीला भक्तांची संख्या जरी कमी असली तरी ओघाओघाने थोड्या वेळाने येणाऱ्या भक्तांची दर्शनासाठीची रीघ वाढू लागली. अतिशय सुंदर मनमोहक असं दर्शन भगवंताचं झालं. त्यानंतर काकडा आरती सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत झाली आणि तुम्ही बघा की संख्या त्यानंतर किती वाढली होती. माय माऊल्या ताटं घेऊन आलेल्या होत्या. भगवंताला स्वतःच्या हाताने ओवाळावं, त्याची दृष्ट काढावी, यासाठी हे चाललं होतं. आणि मुळात आमचा जो मुख्य उद्देश होता, आज भगवंताचा अभिषेक करायचा होता आणि त्याला सुरुवात त्या ठिकाणी झाली. भगवंताचा अभिषेक करणं, पूजा करणं, महापूजा करणं हे सुद्धा एक सौभाग्य आहे. प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरी म्हटलं तर त्रिविक्रम भगवंत यांची ही स्वयंभू मूर्ती आणि संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांच्या भक्तीनं अनेक संतांच्या पदस्पर्श पावन झालेली ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये असलेल्या त्रिविक्रम भगवानांचा अभिषेक करण्याचा मानस आज आमचा होता. त्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी आज मंदिरात आलो आणि निश्चितच छान अशा पद्धतीनं भगवंताची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. प्रति पंढरपूर म्हटलं जातं, तेवढ्याच आस्थेनं आषाढी आणि कार्तिकीला या शेंदुर्णी नगरीत भाविक भक्त येत असतात. येत्या 4 नोव्हेंबरला पण या शेंदुर्णी नगरीत रथोत्सव आहे. भव्य दिव्य प्रमाणात रथाची मिरवणूक या शेंदुर्णीत निघते आणि ज्या संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांना दृष्टांत झाल्याच्या नंतर उकिरड्यातून ही स्वयंभू मूर्ती निघाली, तीच मूर्ती आजही लोक भक्तिभावानं तिचं पूजन करतात, नमन करतात, स्मरण करतात आणि आशीर्वाद प्राप्त करून घेतात. 281वा रथसोहळा यावर्षी शेंदुर्णी नगरीत पार पाडला जाणार आहे. असं सुंदरसं दर्शन आज भगवंताचं झालं. सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवंताची आरतीसुद्धा करण्यात आली. म्हणूनच म्हणावं असं वाटतं, किती सुंदर रूप पाहत आलोचने, सुख झाले हो साजने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. रूप फक्त बघत राहावं असंच आहे श्री त्रिविक्रम भगवानांचं रूप.
जे संतश्रेष्ठ कडोजी महाराजांच्यामुळं आजही बघायला सर्व भक्तजनांना मिळतं आहे. भाग्याची गोष्ट आहे सर्व शेंदुर्णीकरांसाठी, महाराष्ट्रभरातील लोकांसाठी की 300 वर्षांची परंपरा असूनही आजही त्याच आस्थेनं भक्तिभावानं हे शेंदुर्णीकर भगवंताचं दर्शन घेतात, त्याची पूजा अर्चा करतात आणि हृदयात भगवंत साठवून ठेवतात. जय जय रामकृष्ण हरी. हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी.